नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही गोल्डन टेम्पल पाहायला आलेलो आणि गोल्डन टेम्पल आता आमचं पाहून झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे जालियनवाला बाग बघायला, जी अगदी गोल्डन टेम्पलच्या गेटला लागूनच आहे, गोल्डन टेम्पलच्या बाहेर. आणि तिथे आता आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मैडम आइए, 50 मीटर आइए। चल आले सगळे. जालियनवाला बाग. थांब गं जरा. गोळ्या मारलेल्या नाही का गं? जालियनवाला बागमध्येच ना हत्याकांड झालेलं ना गोळीबाराचं. जालियनवाला बाग ही अमृतसर मध्ये आहे. गोल्डन टेम्पलच्या अगदी बाजूला लागूनच आहे. म्हणजे गोल्डन टेम्पलचा आणि जालियनवाला बागचा जो गेट आहे तो एकच आहे असं पण म्हणता येईल. आणि ही जी बाग आहे ही सकाळी 6:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत रोज ओपन असते. आणि या बागेमध्ये यायला एंट्री चार्जेस वगैरे असं काही नाहीये, फ्री एंट्री आहे इथे. जालियनवाला बाग हे नाव तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात नक्कीच वाचलं असेल, कारण ह्या बागेचं नाव आणि ह्या बागेचा उल्लेख इतिहासामध्ये नमूद केलेला आहे. कारण ह्या बागेमध्ये जे घटना घडली इंग्रजांच्या काळामध्ये ती फार मोठी दुःखद घटना होती आणि त्याचा पूर्ण इतिहास आपल्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेला आहे आणि तो आपण नक्कीच वाचला असेल. जालियनवाला बाग हत्याकांड ही भारताच्या स्वतंत्रतेच्या मोहिमेतली अशी दुःखद घटना आहे जी 13 एप्रिल 1919 मध्ये ह्याच ठिकाणी घडली, या बागेमध्ये. इंग्रजांनी जेव्हा भारतामध्ये रोलेट ऍक्ट पास केला, म्हणजे ज्याला आपण काळा कायदा म्हणतो, तो काळा कायदा जेव्हा पास केला तर त्या कायद्याच्या विरोध करण्यासाठी ह्या बागेमध्ये एक सभा भरवण्यात आली आणि ह्या सभेमध्ये हजारोनी भारतीय सामील झाले होते. आणि पण ही सभा जी होती ही शांततापूर्वक सभा होती, त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र किंवा कुठल्याही प्रकारचं हत्यार नव्हतं आणि ह्या सभेला हजारोनी लोक आली होती. आणि ही सभा शांततापूर्वक चालू असतानाच मध्येच ब्रिटिश ऑफिसर ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने इंग्रज सैनिकांना आदेश दिला आणि त्यांना ह्या पूर्ण जमावावर गोळीबार करण्यास सांगितला. आणि त्या गोळीबारामध्ये शेकडोनी लोकांचे प्राण गेले आणि खूप सारे लोक जखमी सुद्धा झाले.
आणि हा जो इथे स्तंभ उभारण्यात आलेला आहे, हा स्तंभ ज्यांनी या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आपले बलिदान दिले किंवा जे निष्पाप जीव इथे अ, गेले त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या स्मरणाचं प्रतीक म्हणून हा स्तंभ इथं उभारण्यात आलेला आहे. एका इंग्रज ऑफिसरच्या चुकीच्या आदेशामुळे इथे झालेला हा गोळीबार आणि त्यामध्ये पुरुषांबरोबर महिला पण समाविष्ट होत्या, लहान मुलांचा पण समावेश होता आणि ते सगळे निष्पाप जीव इथे अ, क बळी चढले किंवा त्यांची हत्या करण्यात आली असं पण म्हणता येईल. आणि आपण बघू शकता ह्या भिंतीवरून जे चौकट बनवले आहेत ते गोळीबाराच्या निशाणी आहेत इथे. आणि जेव्हा आपण अशा हिस्टॉरिक ठिकाणी किंवा अशा ऐतिहासिक ठिकाणी भेट देतो, तेव्हा आपल्याला कळतं, की आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी किती निष्पाप जीवांचे बळी गेलेले आहेत किंवा किती जणांनी आपले प्राण त्यागले आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचं महत्त्व कळतं. त्यामुळं अशा ठिकाणी नक्की व्हिजिट द्या आणि तुम्ही कधी अमृतसरला आलात, तर ह्या जालियनवाला बागला नक्की भेट द्या. तुमच्या मुलांनाही दाखवा. पुन्हा ह्या बागेमागचा जो इतिहास आहे तो सुद्धा त्यांना सांगा. आता दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत आणि आमचा जेवणाचा टाइम झालेला आहे. तर आम्ही आता दुपारचं जेवण इथंच अमृतसरमध्ये करणार आहे आणि नंतर आम्ही निघणार आहे चंदीगडला जायला. तर तुम्हाला हा जालियनवाला बागचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा जो पुढचा व्हिडिओ असेल तो नक्की आवर्जून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन डेस्टिनेशन, नवीन व्हिडिओ. तर माझे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.